हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या भाऊचा धक्का बघून फक्त मी एकच गोष्ट सांगायची इच्छा होत आहे की माणूस म्हणून जर तुम्ही ह्या धर्तीवर आलेला आहे आणि माणूस म्हणून तुम्ही माणसासारखे जगत नाही, माणूस म्हणून दुसऱ्यांना माणुसकी वागणूक देत नाही आणि तुमच्यामध्ये इफ माणुसकी नाही तर तुम्हाला बिग बॉस मराठी 6 मध्ये जागा नाही, बिग बॉस 6 मध्ये तुम्हाला पात्रता नाही. आणि मग खरी माणुसकी काय असते, जे महाराष्ट्र मराठी जे प्रेक्षक आहे जे तुम्हाला रोज बघतात ते तुमची खरी माणुसकी काय आहे तुम्हाला घराच्या बाहेर काढून दाखवतील. आणि तेच रुचिता बरोबर झालेला आहे. तिची माणुसकी, तिची लायकी, तिची पात्रता, तिचा मास, तिचा शहाणपण सर्व महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे आजच्या भाऊच्या धक्का बघून. एखादा असते ना 10वीच्या म्हणा किंवा कोणताही आपली एक्झाम असते, आपण चांगली प्रिपरेशन करतो, अभ्यास करतो आणि खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला कळते की पेपर खूप कठीण आलेला आहे, पेपर चांगला सोडवलेला नाही आहे, पेपर आपला 2-3च जास्त मार्क भेटू शकत नाही, आपण पास सुद्धा होऊ शकत नाही. नंतर रिझल्ट लागल्यावर आपल्याला समजते की आता आपण पास झालेला आहे, चांगला कट ऑफ झालेला आहे, आपला सिलेक्शन झाला आहे, एवढा खराब पेपर गेला तरी पण असा रिझल्ट लागलेला आहे. आपल्याला शॉकिंग आणि खूप सुखमय धक्का पडते. तसा सुखमय धक्का मला आता पडलेला आहे. एक्झॅक्टली सेम जेव्हा अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात ना बिग बॉस सारख्या शो मध्ये, रुचिता बाहेर निघाली, भाऊच्या धक्क्यावर रुचिता बाहेर पडाली आणि हे खूप खूप शॉकिंग होतं सर्वांसाठी आणि माझ्यासाठी पण शॉकिंग होतं. पर मला हा सुखमय धक्का वाटते, मला हा चांगला धक्का वाटते आणि हे मला चांगली गोष्ट वाटते. आणि रुचिता जाण्यामागे जो खूप लोक काय काय वेगळे वेगळे कारण देत आहेत की तिला कमी वोटिंग पडाली किंवा तिला हा कारण आहे किंवा तो कारण आहे, खूप सारे कारण देत आहेत की रुचिता ह्या कारणामुळे निघाली, तिच्या घरच्या लोकांनी तिला बाहेर काढलं किंवा तिला स्वतः तिनं क्विट केलं नाही, असे सर खूप साऱ्या गोष्टी मी बघत आहे. परंतु तुझ्या ॲक्च्युअल रिझन काय आहे मराठी बिग बॉस शो सोडण्यामागे किंवा जाण्यामागे किंवा बाहेर निघण्यामागे? आता मी तुम्हाला खरं कारण सांगते की तिच्या जाण्यामागे कारण काय आहे. मी तेवढे मराठी सिरियल बघा, हिंदी सिरियल, मी ही सिरियलची फॅन नाही आहे, परंतु मला ना बिग बॉस सारखे शो खूप आवडतात लहानपणापासून. रोडीज म्हणा, स्प्लिट्सविला म्हणा आणि आपला मराठी बिग बॉस किंवा हिंदी बिग बॉस मी सर्व बघते. मला आवडते हप्त्यातून एकदा 1 तास मस्त शो बघायचं, मस्त टाइमपास किंवा मस्त मनोरंजन होते. तसाच रोडीजमधला किंवा हिंदीमधला, तुम्ही हिंदीमधला चांगला पॉप्युलर शो म्हणू शकता तो म्हणजे रोडीज असते. रोडीज खूप पॉप्युलर शो आहे हिंदीमध्ये. तर जेव्हा रुचिता जामदार जेव्हा गेली होती त्या शोमध्ये, मला एवढा आनंद झाला की ऑलरेडी मी रोडीजची फॅन आहे, ऑलरेडी एक महाराष्ट्रामधून एखादी मुलगी आलेली आहे आणि दुसरी म्हणजे कोल्हापूरमधून आलेली आहे, तिला मर्दानी गेम, लावणी, नाटक सर्व गोष्टी येतात. तर जेव्हा ते रोडीजमध्ये गेली होती मला एवढा आनंद झाला की वाव यार, महाराष्ट्राची मुलगी गेलेली आहे, आता हे मस्त गेम खेळेल, मस्त आपलं नाव रोशन करेल किंवा आपण ॲज अ महाराष्ट्रीयन एखादा महाराष्ट्री कोणत्याही शोमध्ये असो, कुठंही असो, परदेशात असो, आपल्याला कळलं की हा महाराष्ट्रीयन आहे तर आपली एक वेगळी आपुलकी त्या माणसासोबत जुळते की नाही जुळते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जेव्हा मी रोडीजमध्ये रुचिताला बघितली मला आपुलकी निर्माण झाली की आपली मराठी मुलगी आहे, आपली मराठी मुलगी आहे, आपली महाराष्ट्राची मुलगी आहे, लावणी प्रस्तुत करते किंवा मर्दानी गेम खेळते किंवा कोल्हापूर काय असते तिखट छुरी सांगत आहे. मला खूप आनंद झाला आणि तिच्या सपोर्टला होती. रोडीज शो संपला आणि जेव्हा बिग बॉसची अनाउन्समेंट झाली आणि बिग बॉसच्या शोमध्ये जेव्हा मला कळालं की रुचिता येत आहे, आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी की यार रुचिता येऊन राहिलेली आहे. रुचिता आता गेम वाजवत, स्ट्रॅटेजी प्लॅन, कॉन्ट्रोवर्शियल चीजे किंवा टास्कमध्ये गेम खेळणे, सर्वांना आन्सर करेल, मतलब फाडल. ॲट द एंड ऑफ तडका आहे, मतलब चांगला तडका हे देणार बिग बॉस शोमध्ये. आणि जेव्हा मी हळूहळू तिचा गेम बघत असते, ज्या व्यक्तीला आपण सपोर्ट करताना त्या व्यक्तीकडे आपली लक्ष असते की हा काय करत आहे, अरे ह्याला काहीतरी केलं पाहिजे, हा काहीतरी केलं पाहिजे, हा ना असा केलं पाहिजे, तसा केलं पाहिजे. आणि रुचिताकडे माझा विशेष लक्ष होता कारण की मी रोडीज बघते आणि रोडीजमधून आल्यानंतर तिच्याकडून माझ्याकडे एक्सपेक्टेशन होते की हे गेम खूप चांगल्या रीतीने खेळा. आणि हळूहळू तेव्हा मी तिला ओळखायला लागली, हळूहळू तिचा गेम करायला लागला आणि हळूहळू तिची नीचपणा, तिची मधली माणुसकी, तिच्यामध्ये मूर्खपणा, तिच्यामधला तो मास, तिच्यामध्ये तो घाणेरडापणा आणि तिचे जे संस्कार जेव्हा मला कळाले तेव्हा संपले की नाही रे बाबा, आपली गलती आहे की आपण हिच्याकडे एका चांगल्या दृष्टीने, एका चांगले एक्सपेक्टेशन, एक चांगला माणूस म्हणून बघत होतो. हे आपली मूर्खपणा आहे. ॲज अ ऑडियन्स म्हणून मी मूर्ख ठरली. जेव्हा तिने दीपालीला तोंडावर तिच्या माज हळ ते तन्वीसोबत तिचे जे गुस्सा, तो राग किंवा तो फ्रस्ट्रेशन, तो सर्व गोष्टी, ते राडारड आणि ते चिंपट तोंडाच्या, भाजलेल्या तोंडाच्या गाण्या, काय नक्की मतलब किती वाईट वाईट शिव्या होत्या, किती वाईट वाईट गोष्टी ते बोलायची. आणि हळूहळू जेव्हा तिला कळायला लागलं एका पॉईंटवर असं झालं की नाही आता बस,
आता हे मी हिच्या सपोर्टमध्ये आहे आणि जेवढा एक आपुलकी होती ना तिच्याबद्दल माझी ॲज अ ऑडियन्स की यार हे गेम चांगली खेळेल, तेवढा त्याच्यापेक्षा 2x% हेट निर्माण झाला मला त्या मुलीला बघून. मतलब तिला मला बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती होती. तिला बघून असा कर्कश वाटत होता, तिला बघून असं वाटत होतं की तोंड चुप्प ठेवा, तिला बंद करा, शोच्या बाहेर काढा, नाहीतर तिला माझ्यासमोर आणा नको. आपण मस्त जेवणाची थाळी घेतो समोर आणि जेवताना मी नॉर्मली जेवतानाच बिग बॉस बघते आणि जेव्हा मी जेवताना बिग बॉस बघते त्या मुलीला बघितली ना, माझं जेवण बी नाही व्हायचं, माझा मूड पण खराब व्हायचा आणि मला खूप गुस्सा अनावर यायचा की छी काय ह्या मुलीमध्ये माणुसकी नाही आहे. आणि दुसरीकडे तिची जेव्हा प्रभूसोबत तिची लढाई झाली होती, तिची स्वतःची आईच तिला प्रभूला वाईट वाईट इंस्टाग्रामवर कॉमेंट करते की कुपोषित तोंडाचा, भाजलेला वांग वगैरे वगैरे काही पण वाईट वाईट. तेव्हा आपण समजू शकतो की यार एक असते ना की आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात, पण तिची आई स्वतः असे घाणेरड्या गोष्टी एका कंटेस्टंट बद्दल बोलत आहे. एका कंटेस्टंटची मेडिकल कंडिशन तशी आहे म्हणून तो मुलगा तसा दिसतो आणि त्याला बॉडी शेमिंग करणे, एवढा वाईट बोलणे, त्याच्यावरून समजून येते की आईचे संस्कार काय आहेत. यार आईने काय शिकवले आपल्या मुलीला? आई आपल्या सर्वच काही गुरु असते, आईच आपल्याला सर्व काही गोष्टी शिकवते आणि आईनेच ह्या मुलीला असं शिकवल्यानंतर आपण मुलीकडून काय एक्सपेक्ट करू शकता, काय एक्सपेक्ट करू शकता? आता रुचिताच्या जाण्यामागे कारण आणि रुचिताचा जो प्लॅन होता, रुचिता शोमध्ये आली आणि रुचिताला माहीत होता की हे जे बाकीचे प्लेयर आहेत ना, हे नाटक करून आलेले आहेत, हे फिल्म करून आलेले आहेत, हे मराठी प्रेक्षक आहेत किंवा हे मराठी कॅरेक्टर, मराठी जे लोक आहेत, जे गायक आहेत किंवा एखादा नाटक करतात, काही शो करतात, काही सिरियली करतात, काही हे करतात किंवा सोशल मीडियाचे काही काही स्टार आहेत, ते आलेले आहेत. बाकी ह्यांना स्ट्रॅटेजी प्लॅन, गेम प्लॅनिंग, काय कॉन्ट्रोवर्सी असते, कशा काय केल्यामुळे शोमध्ये आपण समोर जाऊ शकता, काय निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो काही केल्याने आपण शोमध्ये कशी दिसू शकता, हे प्रॉपर रुचिताला माहीत होते. कारण की रुचिता रोडीज सारखा गेम खेळून आलेली आहे आणि रोडीजमध्ये सिलेक्ट होणे, रोडीजमध्ये समोर जाणे आणि रोडीजमध्ये खूप सारे राऊंड होतात आणि रोडीज सारख्या शोमध्ये येणे, हे खूप लोक अक्षरशः मेहनत करतात, 10-15 वर्ष मेहनत करतात तरी रोडीजमध्ये सिलेक्ट होत नाही. आणि ते रोडीजचे प्लेयर आहेत, तिला माहीत होतं एक्झॅक्टली की अशा शोमध्ये काय केल्यामुळे समोर जातं, अशा शोमध्ये काय केल्याने आपण दिसतो, अशा शोमध्ये काय केल्याने आपला मार्ग सोपा होतो, ह्या सर्व गोष्टी रुचिताला माहीत होता. तिला कळलं की आपण ॲक्टू हळहळ करणे, वाईट वाईट शिव्या देणे, वाईट वाईट गोष्टी बोलणे, वाईट वाईट नीचपणा धारण करणे, म्हणजे काहीही असो, बिग बॉस मतलब भाऊच्या धक्क्यावर आपल्याबद्दल बोलणे जाईल, भाऊच्या धक्क्याबद्दल आपल्याबद्दल डिस्कशन होईल, भाऊच्या धक्क्यामध्ये आपला वाईट असो चांगली असो कशी इमेज असो आपल्याबद्दल बोलणं जात आहे तेच आवडतील. आणि मी वाईट दिसत आहे, मी वाईट शिव्या देत आहे, फक्त भाऊच्या धक्क्यावर मी ॲक्टिंग करेन की नाही, मी पुढच्या वेळेसपासून मी शिव्या देणार नाही, मग मी दुसरी शिवी त्या गोष्टीसाठी रिप्लेस करेन, मग मी या वीकमध्ये ते शिवी दिली नाही पण मी दुसरी शिवी दिली, मग अजून म्हणायचं भाऊच्या धक्क्याने आय एम सॉरी, मी पुढच्या वेळेस बोलणार नाही. आणि तिचा तो पॅटर्न पूर्ण कंटिन्यूस 1 महिना चालू होता. वारंवार तिला भाऊच्या धक्क्यावर सांगत होते की प्लीज तू शिवागाडी करूच नको, हा तुझा माज आहे, हा तुझा अहंकार आहे, हा तू सर्व आहे, हा आपल्या घरी ठेव. आणि अक्षरशः भाऊच्या धक्क्यावर इव्हन ते रितेश देशमुखला एक्सप्रेशन करते असे, तिला भाऊच्या धक्का, जेव्हा रितेश देशमुखांना तिला एक्सप्रेशन दिलं, तिला भाऊच्या धक्क्यावर बसण्याची सुद्धा परमिशन नव्हती. तिला बाहेर काढलं आणि म्हटलं की तिकडे जाऊन बस, भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही. तरीही तिला समजलं नाही की ती काय चुका करत आहे, काय गोष्टी करत आहे. तिला एवढंच माहीत होता की मी कशीही दिसो, मी वाईट असो काहीच असो, मी दिसत आहे फक्त तेवढंच मॅटर करते. कारण की कितीही म्हणा तरी लोकांना स्वतःच्या घरचा झगडा आवडत नाही, परंतु मोहल्ल्याच्या घरी किंवा बाजूच्या शेजाऱ्याच्या घरी झगडा चालला की लोक आपली खिडकी सोडून स्वतः बघायला येतात. तमाशा लोकांना आवडते, तर मी निगेटिव्ह असो, मी तमाशा करीन तरी लोक बघतील, किंवा महाराष्ट्र प्रेक्षक कशीही म्हणत मला किती गाली देऊ तरी मला ओट करतील, आणि मी कितीही वाईट वागलं तरी बिग बॉसचे मेकर्स मला घराच्या बाहेर काढूच शकत नाही. कारण की मी TRP देत आहे, माझ्यामुळे भाऊचा धक्का चालत आहे, माझ्यामुळे भाऊचा धक्का गाजत आहे. कारण की मी त्यांना असे कारण देत आहो की भाऊच्या धक्क्यावर ते माझ्याबद्दल वाईट वाईट काहीतरी बोलतील आणि त्याच्यामुळे एक एपिसोड तरी कटेल, आणि मी त्यांना असे मुद्दे प्रोव्हाइड करत आहो. तर मी शोमधून कशी बाहेर निघणार? मी शोमधून बाहेर निघूच नाही शकत. फॉर एक्झाम्पल तुम्ही कंपॅरिझन कराल तन्वीबद्दल, तर तन्वीला जेव्हा ते स्टार्टिंगला आले होते, तन्वी आणि रुचितामध्ये काही डिफरन्स नव्हता. एकामेकाला झगडत होत्या, भांडत होत्या, त्यांचे आवाज आपल्याला समजत नव्हते. ॲज अ ऑडियन्स दोघांना बघण्याची इच्छा नव्हती. परंतु तन्वीने स्वतःमध्ये वर्क केलं, टोळीच्या बाहेर निघाली, स्वतः इंडिव्हिज्युअल गेम खेळलं, शांत बसली, जेवढा मुद्द्याचा आहे आता तेवढाच बोलते, जेवढा पटेल तेवढाच बोलते. असा खूप कर्कशपणा, खूप मूर्खपणा, खूप माज, खूप गालीगलोच आता तन्वीमध्ये दिसत नाही. परंतु रुचिताने स्वतःमध्ये वर्क केलं नाही, कारण की तिला माहीत होता मी असेच कामं करेन तर समोर जाईन.
आणि दुसरा मुद्दा जो होता तो होता विशालचा मुद्दा. आता विशालचा मुद्दा हा होता, लोकांना वाटत असेल की विशालमध्ये खूप प्रेम करते ग, विशालमुळे ते बेहोश पडली ग, विशालमुळे हा झाला ग. तिचे सर्व ढोंग होते, तिचे सर्व सोंग होते. आणि काय म्हणून सोंग होते मी तुम्हाला खरं रिझन सांगते. एखादी मुलगी आहे आणि मला माहीत आहे की एखादा मुलगा, फॉर एक्झाम्पल मला विशाल आवडते, तर विशाल मला आवडते, कसं आवडते ठीक आहे, मला थोडासा त्याच्याबद्दल लाईकनेस आहे, आपण एकामेकासोबत राहतात, आपल्याला थोडीशी सवय होऊन जाते, लाईकनेस थोडासा आपल्याला तशी फिलिंग वाटते किंवा अट्रॅक्शन वाटते, अशा सर्व गोष्टी होतात. परंतु आपल्याला समोरच्या व्यक्तीसुद्धा म्हणत आहे की तू मला सुद्धा आवडत आहेस. परंतु रुचिताने स्वतः म्हटलेलं आहे की माझ्या आई वडिलांना हे सर्व आवडत नाही. दीपाली आणि प्राजक्ताने तिला जेव्हा विचारलं की तुमच्या दोघांचं ॲक्च्युअली काय आहे, तेव्हा तिने हेच म्हटलं नाही की आमच्या दोघांचा काहीही भविष्यामध्ये होऊ शकत नाही, फ्युचरमध्ये आमचा काहीच फ्युचर नाही आहे, कारण की आमच्या 15 वर्षाचा गॅप आहे, आमचा काहीच होऊ नाही शकत, पण त्याला मी फक्त लाईक करते. ओके, जर आपल्याला समजते की आपला फ्युचर त्या व्यक्तीसोबत नाही आहे, आपला काहीच होऊ शकत नाही, तर एखादी मुलगी आपले इमोशन का बरं वेस्ट करेल? मला सांगा, मी एखाद्या कुत्र्याला लाईक करत आहे, माझ्या घरचा कुत्रा आहे, मी त्याला लाईक करत आहे, तो दुसऱ्या कुत्रीसोबत सकाळी फिरायला जाते, मला काय फरक पडणार आहे? तू रात्री घे, मला भेट, माझ्यासोबत गपचूप खा, माझ्यासोबत जेवण कर, मी तुला प्रेम करीन, दॅट्स इट, झोपून जा, मग मजे कर. तू कोणासोबतही फिर, तू कोणासोबतही बोल, तू कोणासोबतही काही कर, मला काय फरक पडणार आहे ना? कारण की माझ्या आईवडिलांना सुद्धा आवडे नाही आणि माझ्या हेडमध्ये सुद्धा क्लिअरिटी आहे की आपल्या दोघांचा फ्युचर नाही, तर मी कशाला पजेसिव्ह होईन, कशाला इन्सिक्युअर फील करीन, कशाला काय करीन, हे सोंग कशाला करीन? परंतु विशाल आपल्या साईडनं क्लिअर होता ना, तो पजेसिव्ह फील करत होता आणि त्याला क्लिअर होती, तो मेंटली स्ट्रॉंग होता की मी तुझ्यामध्ये पडणार नाही आहे किंवा आपल्या 15 वर्षाचा गॅप आहे, आपला काहीच होऊ शकत नाही, ॲज अ पर्सन म्हणून मी तुला लाईक करतो, बाकी काहीच नाही आहे. पण रुचिताला सुद्धा हे क्लिअरिटी असून तिनं, तू रेवासोबत का बसलास, तू संस्कृतीसोबत का बसलास, तू तिच्यासोबत पूलमध्ये का गेलास, तू तिच्यामध्ये कशाला खाल्लास, तू तिला हक कशाला केलास, तू का केलास, तुला काय फरक पडते? तुला काय फरक पडते? एखाद्या मुलीला जब क्लिअरिटी आहे की आपला फ्युचरमध्ये काही होऊ नाही शकत, तो कोणत्या मुलीसोबत कुठं काय बसते, काय फरक पडते? हे फक्त बिग बॉसचे तिचे चाडे होते. बेहोश मला सांगा, 24 तास ऑक्सिजन भेटते, 24 तास AC मध्ये आहे, 24 तास खाना भेटते, 24 तास पाणी भेटते, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, 24 तास डॉक्टर आहे, कसला मायग्रेशन, कसला बेहोश होऊन पडणार? तो नाटक नव्हे तर काय होय? आणि चल, तो नाटक नव्हे तर मग विशाल धावत धावत का बरं नाही आला? चल, तो जवळ बी आला तरी रुचिता पडली होती तरी तिच्याजवळ का बरं नाही गेला? विशाल सारखा रुचिताला कोणीही ओळखू शकत नाही, कारण की विशालला माहीत आहे हे काय करू शकते आणि काय नाही, आणि हा खरी स्ट्रॅटेजी रुचिताची होती. रुचिताला फक्त एवढंच वाटलं की मी बेहोशीच्या, माझा लव्ह अँगल, माझा गुस्सा, माझं अग्रेशन, मी काही केलो तरी महाराष्ट्राचे लोक मला सपोर्ट करतील, मी काही केलो तरी मेकर्स मला सपोर्ट करतील, मी काही केलो तरी भाऊच्या धक्क्यावर माझ्याबद्दलच बोलल्या गेलेले, मी काही करो, माझ्यामुळेच ह्या शोला TRP भेटत आहे. तुम्ही खरं सांगाल, तिच्यामध्ये हा जेवढा अहंकार होता, एवढा माज होता की बाकीच्या लोकांना गेम समजत नाही, स्ट्रॅटेजी प्लॅन समजत नाही, मीच आहो, मीच मर्दानी गेम खेळतो, मी कोल्हापूरची राणी, मीच खेळू शकतो, हा जो माज आहे, हा जो अहंकार आहे, हा जो शहाणपणा आहे, हा जो मूर्खपणा आहे, तोच तिला घेऊन डुबला आणि तोच तिचा खरा कारण आहे शोच्या बाहेर निघायला. तुम्ही खरं बघाल तर रुचिता कितीही म्हणला तरी एक स्ट्रॉंग प्लेअर होती, ती खूप स्ट्रॉंग प्लेअर होती ती, आणि लिटरली निगेटिव्ह म्हणून होती पण स्ट्रॉंग प्लेअर होती, आणि तिच्यामध्ये ती भूक होती, जिंकण्याची भूक होती, काय करण्याची, काय सिद्ध करण्याची, काय साबित करण्याची, सर्व गोष्टीची भूक होती. कारण की ती स्वतः, तिनं जेव्हा ते कॉल होता तेव्हा तिनं स्वतः म्हटलं की मला हा शो जिंकायचा आहे, ते खूप रडत होती आणि तिच्यामध्ये ते जिंकण्याची वृत्ती दिसत सुद्धा होती. ॲज अ टास्क म्हणून, स्ट्रॅटेजी प्लॅन म्हणून, प्लेअर म्हणून उत्तम प्लेअर वगैरे म्हणून ती उत्तम होती, पर ती माणूस म्हणून हारली. आणि ज्या गोष्टीमुळे माणूस म्हणून तुम्ही हारता ना, तर मग तुम्ही काहीच जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुम्ही ॲज अ प्लेअर म्हणून शोमध्ये येता आणि आपली शोमध्ये माणुसकी तुम्ही हरवता, माणुसकी दाखवत नाही, तर बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत, महाराष्ट्र आहे, तुमची माणुसकी काय आहे तुम्हाला शोच्या बाहेर काढून दाखवते की तुमची खरी माणुसकी काय आहे. आणि तेच बिग बॉसचे मराठीचे प्रेक्षक आहेत, जे आपण प्रेक्षक आहोत, खरं दाखवलेलं आहे की तुमची लायकी शोमध्ये नाही. तुम्ही खरी बघाल तर सूरज चव्हाण, त्याला प्लेअर म्हणून तो काहीच नव्हता, त्याला खेळ समजत नव्हता किंवा स्ट्रॅटेजी प्लॅन करणे, एखादा टास्क असला त्याच्यामुळे समोर कसं जाणे, कॅप्टन कशी करणे, मतं कसे मांडणे नव्हता समजत, पण त्यांच्यामध्ये माणुसकी होती. आणि माणुसकी जेव्हा महाराष्ट्र लोकांना करते तेव्हा तुम्हाला अतोनात प्रेम करतात. आता सुद्धा सूरज चव्हाणला लोक, करोडो लोक, अख्खा महाराष्ट्र त्याला प्रेम करते, कारण की महाराष्ट्र लोकांनी त्याच्यामध्ये माणुसकी बघितलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही लोकांना माणूस म्हणून वागवता, माणूस म्हणून दाखवता, माणुसकी दाखवता, तेव्हा लोक तुम्हाला खूप प्रेम करतात. पण ॲज अ शो मध्ये तुम्ही जाता आणि तुम्ही आपली माणुसकी हरवता, तुमच्यामध्ये माणुसकी दिसत नाही, तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला तुमची माणुसकी दाखवते शोच्या बाहेर काढून. आणि तेच रुचिताचं खरा कारण आहे की तिच्या मास, तिच्या मूर्खपणा, तिच्या शहाणपण, तिचा हा अहंकार
तिला घेऊन डुबला आणि तिनं माणुसकी हरवलं. आणि जेव्हा तिनं माणुसकी हरवलं तेव्हाच तिला बिग बॉसचे मराठी जे प्रेक्षक आहे तिला ओट करून घराच्या बाहेर काढलं. आणि दॅट इज अ बेस्ट थिंग एव्हर की अशा फालतू गोष्टीला महाराष्ट्र खपवून घेणार नाही. बाकी जे शो आहे ते ठीक आहेत, परंतु मराठी बिग बॉस आणि मराठी प्रेक्षक हा मूर्खपणा, हा शहाणपणा, हा माज खपवून घेत नाही. आणि खरंच मला बिग बॉसची सुद्धा तारीफ करायला लागेल, कारण की आपण म्हणतो की बिग बॉसला TRP पाहिजे आणि खरंच त्यांना पाहिजे सुद्धा, तरी सुद्धा तिला कमी ओट करून प्रामाणिकपणे तिला घराच्या बाहेर काढलं. खरंच चांगली गोष्ट आहे, कारण की तिला नाही काढलं असतं तर शॉकिंग गोष्ट घडलेली असती. परंतु रुचिता गेली, खरं सांगाल तर वाईट वाटलं, कारण की तिच्यामध्ये कॅपॅसिटी होती, तिच्यामध्ये मतलब होतं ना, तिच्यामध्ये होती की ते शो जिंकू शकत होती, तिच्यामध्ये सर्वच गोष्टी होत्या, ॲज अ प्लेअर म्हणून चांगली होती. पण तिनं माणुसकी हरवलं आणि तिच्यामध्ये अहंकार माझा एवढा झाला की तिनं माणुसकी सोडून दिलं आणि माणुसकी दाखवलं नाही. आणि जेव्हा तुम्ही माणुसकी हरवता तुम्हाला बिग बॉस आणि मराठी प्रेक्षक तुमची माणुसकी दाखवतात आणि ते झालेलं आहे. तुमच्या ह्याच्याबद्दल, रुचिताबद्दल काय मत आहे, काय गोष्टी आहेत, काय तुम्हाला वाटते, प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू गाईज.